मुंबई शहरासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रजा फाउंडेशननं एक श्वेतपत्रिका काढलेली आहे। या श्वेतपत्रिकेनुसार गेल्या वर्षी मुंबईत टीबीचे 36,417 पेशंट्स आढळले, त्यापैकी 6,921 रुग्णांचा मृत्यू झाला। तसंच 2012-13 मध्ये कॉलेरामुळे मुंबईत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलेलं आहे। मुंबईला टीबी आणि कॉलेराचा धोका वाढत असल्याचंही या फाउंडेशनचं म्हणणं आहे। महापालिकेनं वार्षिक आरोग्य अहवाल जाहीर करावा अशी मागणी प्रजा फाउंडेशननं केलेली आहे। ही सर्व माहिती प्रजा फाउंडेशननं पत्रकार परिषदेत दिली। आपण नजर टाकूया या प्रजा फाउंडेशनने सादर केलेल्या आकडेवारीवर। मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेची धोक्यात आलेली आहे त्यानुसार टीबीचं प्रमाण जर बघितलं 2012 आणि 13 सालचं त्यात 6,921 जणांचे बळी गेलेले आहेत, तर गेल्या 5 वर्षात 39,531 लोकांचे बळी याच्यात गेलेत। डेंग्यूचा विचार जर गेल्या 5 वर्षांचा केला तर 293 जणांचे बळी गेलेत। कॉलेरामुळे गेल्या 5 वर्षात 33 लोकांचे प्राण गेलेले आहेत। हायपर टेन्शनमुळे 2012-13 या वर्षात 3,974 लोकांचे बळी गेलेत, तर गेल्या 5 वर्षातला आकडा आहे 20,040 इतका। डायबिटीसचा विचार जर केला तर 2012-13चा विचार केला तर त्यात 2,523 लोकांचे बळी गेलेत, तर गेल्या 5 वर्षात डायबिटीसमुळे मुंबईत मृत्यू पावलेल्यांची संख्या आहे 12,817। मलेरिया गेल्या 5 वर्षामध्ये मलेरियामुळे 2,859 लोक मृत्यू पावलेली आहेत। डायरियामुळे गेल्या 5 वर्षामध्ये 2,024 लोकांचे बळी गेलेले आहेत। आता हा जो निष्कर्ष जो काढला आहे तो बेसिकली आपण जो गव्हर्नमेंटच्या सोर्सेसचे जे आरटीआयचा जो डेटा घेतलेला आहे त्या सोर्सेसच्या थ्रू आपण तो फाइंड आउट केलेला आहे। तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्युबरक्युलोसिस, मलेरिया, डेंग्यू, आता हे जे आजार जे आहेत ते आता समहाऊ लाईक ट्युबरक्युलोसिस तर टॉपमोस्ट प्रायोरिटीवर आजार आपल्या मुंबईमध्ये साधारणतः जे ऑन अन एव्हरेज पर वर्षाला 80 ते 90,000 लोक मृत्युमुखी पडतात, त्याच्यातले 10% हे टीबीच्या कारणाने मृत्युमुखी पडतात। मागच्या वर्षी नंतर आम्ही आमच्या रिपोर्टनंतर सगळ्या लोकांनी एकत्र आणलेलं चर्चासत्र केलेलं होतं, त्यामध्ये हा मुद्दा होता आणि आरोग्य डिपार्टमेंटचे जे कर्मचारी होते त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडले होते। इव्हन काही नगरसेवक ते पण ह्या मुद्द्याबद्दल दोघं होते। कन्सिडर जे बिल्स आहेत असे ऍक्ट इम्प्लिमेंट झाले तरी त्यांनी हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी चालू शकेल। दरम्यान या आकडेवारीशी सहमत नसल्याचं मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण बामणे यांनी आमच्याशी फोनवरून बोलताना सांगितलं। या बाबतीत बोलायचं झालं तर आपण जर मागे वळून बघितलं 2010 मध्ये मलेरियाचे जास्त रुग्ण होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मुंबई महापालिकेने मोठे प्रयत्न करून झोपडपट्टी वस्ती विभागात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम हाती घेऊन आपण मलेरियाचा प्रादुर्भाव अतिशय नगण्य स्वरूपात आहे आता आणि तो कमी करून दाखवला आणि लोकांनी याचा वापर करावा आरोग्य सेवेचा, आरोग्य केंद्रांचा, हॉस्पिटलचा, यासाठी प्रत्येक मुंबई शहरातील झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही काम केलं। त्याचप्रमाणे डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसीजसाठी सुद्धा आम्ही डायबिटीसच्या ओपीडी सुरू केलेल्या आहेत दवाखान्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये आणि पेरिफेरल केंद्रांमध्ये आणि त्यात हे जे कॅम्प आहेत आरोग्य अभियान कॅम्प हे सुद्धा आम्ही फील्डमध्ये जाऊन घेतोय। दुसरी बाब अशी आहे की मुंबई शहरामध्ये जे ट्युबरक्युलोसिसचे त्यांनी जे आकडे दाखवलेत त्या आकड्याविषयी मी काही सहमत नाहीये, कारण की मुंबईमध्ये गेल्या वर्षी आमच्या माहितीप्रमाणे जे रुग्ण नोंद झालेले आहे ते 30,828 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि 1,389 लोक टीबीमुळे दगावलेले आहेत। आकडेवारीची डुप्लिकेशन होण्याची दाट शक्यता आहे आणि आम्ही जी आकडेवारी केलेली आहे ती अधिकृतपणे म्हणजे आता मलेरियाचा डेथ मारायचा असेल तर मलेरियाचा डेथ सर्टिफाय करावं लागतं कमिटीने आणि कुठलीही प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने त्याच्यावर समजा मलेरिया दिला तर तो मलेरिया डेथ धरला जात नाही। कोणाला ताप आला आणि एखाद्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने डेथ सर्टिफिकेट लिहून दिलं की मलेरिया तर दॅट इज नॉट नेसेसरी डेथ ऑफ मलेरिया असं असतं त्याच्यामध्ये। आपण बघितलं की आरोग्य यंत्रणा पूर्णपणे नकार घंटा संदर्भातली समोर वाजवताना दिसते आहे, पण मुंबईतली स्थिती काय आहे याबद्दल